नोबेल विजेत्या शास्त्रज्ञाची आज आपण माहिती पाहूया। 5 जानेवारी 1874 रोजी अमेरिकेच्या एका लहानशा गावात जोसेफ अर्लेंजर यांचा जन्म झाला। लहानपणापासूनच त्यांना विज्ञानाची आवड होती। त्यांच्या शाळेत त्यांना अपार ज्ञान मिळवताना आणि त्यांच्या सहलींमध्ये वैज्ञानिक प्रयोग करताना पाहिले जात असे। विज्ञानाची आवड वाढली तशी त्यांचा प्रयोगशाळेत प्रवेश झाला। अर्लेंजरने तंत्रिका पेशींचे विद्युत प्रवाह अभ्यासायला सुरुवात केली। त्यांच्या प्रयोगशाळेत त्याने सहकारी वैज्ञानिकांसोबत मिळून अनेक अद्भुत प्रयोग केले। अशा कठोर परिश्रमातून 1944 मध्ये जोसेफ अर्लेंजर यांना चिकित्सा विज्ञानात नोबेल पारितोषिक मिळाले। हे पुरस्कार मिळवणे म्हणजे त्यांच्या मेहनतीची फळे होती। त्यांच्या कामाने जगाला तंत्रिका प्रणालीची गूढता समजून घेण्यास मदत केली। अर्लेंजरच्या संशोधनात त्यांनी मानवाच्या मस्तिष्काची आणि तंत्रिका पेशींची जटिलता उलगडली। त्यांनी शोधले की विद्युत प्रवाह कसा कार्य करतो आणि याला वैज्ञानिक जगात मोठा मान मिळाला। त्यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण क्षणांना एकत्रित करून एक माहितीपूर्ण वेळरेषा तयार झाली। प्रत्येक टप्प्यावर त्यांनी नवे ज्ञान प्राप्त केले आणि आपल्या कार्याने विज्ञान जगाला प्रेरित केले। अर्लेंजर यांनी विविध वैज्ञानिकांबरोबर कार्य केले आणि एकत्रित संशोधनाने अनेक महत्त्वाच्या गोष्टी समजून घेण्यास मदत केली। आजही जोसेफ अर्लेंजर यांची कामे आणि त्यांच्या संशोधनाचे परिणाम आपल्याला प्रभावित करतात। त्यांच्या स्मारकाच्या समोर एक वाचनालय होते, जिथे विद्यार्थ्यांनी त्यांच्या कामाचे महत्त्व समजून घेतले। आपण देखील एक दिवस कोणत्यातरी संशोधनात महान कार्य करू शकतो, हे विचार आपल्या मनात उमटत आहे। तुम्ही किती नवीन गोष्टी शोधू शकता? तुमच्या विचारांतले संभाव्यतेचे दार उघडण्यासाठी विज्ञानाचा अभ्यास करण्यास तयार आहात का? कदाचित तुम्हालाही भविष्यकाळातील एक अद्वितीय वैज्ञानिक म्हणून ओळख मिळेल।